दाबीले जा आणि मग ट्रेकिंग साठी सुरुवात करू. जो आपण बाहेर निघतो ना आता पाणी पुरा आहे असे आपण इला गेलो. जर मार्कंडेश व्ह्यूज देखा मंडळी, व्ह्यूज आपली बॅक साईडला हो ठिकाण ना सर्वात अवघड वाटी राही ना पूर्ण नीटच व आणि तर कमजोर दिल आले शाल नको कारण की एखादला ना चक्करी लागेल. लोक वर जात नाही का बाबा बरीच माहिती भेटे राहणे मार्तंड डोंगर बद्दल. तर सर्वात पवित्र रामकुंड मानताठ पाणी जबरदस्ती लागेल. तुम्ही आमने हालत देखवास आपण ना गुफा म्हणजे का काय ती आपण शोधला जायला ना. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर मंडळी राम राम. सकाळीच ना वाजेलत 8 आणि आज आपला व्हिडिओला आपण चालू करणार मोकबंगी मोर जी नदी ना ती नदी ना नाव काय आम्हाला माहित नाही. कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तर आज आपण जाहीर राहणार ट्रेकिंग साठी. तर तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राहा. टॅग करून येते ना मुळे थोडा मी स्टॉप लिहू कारण की आवाज येणार नाही मग. तर कोणती नदी कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आज आपण ट्रेकिंग करणार सप्तशृंगी देवीना जो मंदिर म्हणजे सप्तशृंगी गड ते संबंध डोंगर आहे ना तेव्हा आज आपण जाहीर राहणार. तर आज वेगळीच अशी मजा येणार आणि वेगळा अशा म्हणजे एकदम एवढा व्हिडिओ थोडा वेगळाच होणार त्यामुळे मग व्हिडिओ मला लागी राहा. आपण जर चॅनलवर नवीन असतं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करजाच. तर कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राहा. मग आता आपण निघेलो आपली तर आपण ना देवीनीगडनी जवळीला गेलो जण पाणी भरपूर राही ना त्यामुळे मग आपण एक जागा थोडासा ना पाणी उघडं तोपर्यंत थांबणार होतं कारण पाणी बी ना पुरावू ना आपल्याला ना पूर्ण ट्रेकिंग करणावं आणि आता जेवढी जाऊच ना तर मजा नाही. तर चालेल मग पाणी अजून वाढी घ्या. आता आम्ही पाणी मध्ये जायचं चहा बी मारज नाश्ता करज मग जायचं देखील. तर आकाश चौधरी पदार रे फायनली ला गेलं पुरा काय पॅक होऊन येणार आपल बी झाड दिना तेवढा. वेलकम. एवढा पॅक जस्ट आता कोरडाच होता. तर आपण आता मस्त पैकी वाटत नाश्ता काही पहिले चहा वडू मग नंतर आपण नाश्ता करू. आता तर आपला गरमागरम चहा हिला गेलं गाईज. चेस ना. तर चला मग गरमागरम चहा पिवासाठी आपण ना मस्तपैकी हॉटेल मग कारण की आपल्याला करा नाश्ता पावडावत वडापावत. तर आपण मिसळ ना मस्तपैकी मिसळवत. तर आपण फुल ट्रेकिंग करा ना त्यामुळे ना मस्तपैकी पोटभर जेवण करले. तर आपला मिसळ पावीला गेलं मंडळी. त्या पापड येलत पुरा भरला गी राहणार ना रे कश काय चवर गायचा आम्हाला ना एक वस्तू भेटत एक भेटत नाही त्यामुळे ना प्रत्येक दुकानं फिरणं पड राहणार पैसा भेट राहणार आम्हाला बरोबरच नाही. आम्हाला प्रत्येक दुकानात सामान टोटली कोणतीच वस्तू भेटत नाही. एक लिदा ना आता दुसरे दुकान जाणार पड अशी गोष्ट नांदुरीने हालत. पण डोंगर चढ आला ना ज्या ज्या वस्तू लागतात ना त्या त्या वस्तू आपण ना पाठीली जाणार आणि फक्त आपण जी घाणवरली चालणार ती परत लिहाणार ना बरोबरच नाही वर टाकात नाही फक्त. पिंपरी 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 हेच ना बरं पडेल ना. मार्कंडे जायला कसं बरं पडेल. मार्कंडेला जायला पुढचा पाठा ना लांब पडेल ना. तर मंडळी तुम्ही जर ठप जाशा ना कन्फर्म चांगला व्यक्तीला विचार घ्यावा ना म्हणजे जेणेकरून कशा आम निघत फजिती नको. आम्ही काय नाही फक्त एवढा गेट पाहिजे एवढा एकदम नॉर्मल उनला त्यामुळे आता आपण फिरिशनी पण चांगलं शॉर्टकट पुढून बोलता पुढून हा पुढून बोलताय. नमस्कार. हे आपल्याला मार्कंड दिसून राहिलं कसं हा ना. तर मंडळी मार्तंड ऋषी झाला आठंबावं ना तटाई हो जो फाटावं तुम्ही देखा फाटा पाय आपल्याला फिराणावं अटाई जवळ पड
आठांबेगाव पै जवळ पड आणि अठई तुम्हाला मार्तंड ऋषीवर जावा ना अठई जावा ना. तर गाईज अट 2 फाटा फुटा एक अंग जाय राय ना आणि एक अंग जाय राय ना. एक नंबर. तर मंडळी ओतूर नरुळ अंग जावा ना अंग. तर शव प्रत्येक फाटाला आपल्याला माहिती नाही ना त्या फाटाचा आपण थांबा ना 5 मिनिटं काय लागत नाही पण विचारिशनीच मोर जावा ना. यश निघत जास्त काय करायला नाही. आपण इला गेलो जर मार्कंडेश पर्वतना जो पायथाव त्या ठिकाणी आपण ही लागणार आणि फायनल आता ट्रेकिंग साठी सुरुवात करणार वज. तर एवढा मजा येणार व्हिडिओ मग कंटिन्यू लागी राहा गाईज कारण की ना वातावरण बी तुम्ही देखशाल ना एक नंबर. तर हो अट सुरुवात व आपण फायनली पहिली पाय पडली आणि आता आपण ट्रेकिंग साठी सुरुवात करेल होतं मंडळी. अशाच कंटिन्यू व्हिडिओ मला लागी राहा. जोश शेवटपर्यंत तशाच पाहिजे. एनर्जी शेवटपर्यंत तशीच पाहिजे जशी आपण चढ जण आता आणि तर शेवटपर्यंत एनर्जी. तर चालेल मग. व्ह्यूज देखा मंडळी व्ह्यूज आपली बॅक साईडला एक नंबर. आपण तशाच वर चढूस तशाच स्वर्गम जावा आणि फिलिंग येणार आपल्याला. एवढा भारी वातावरण आणि तो बी ट्रेकिंग करत असताना गाईज हळूहळू चढा ना. दावणी चढा काय व्हायचा माणूस दम लागी जा थकी जा लवकर. आणि बकऱ्या मस्तपैकी नेचरना आनंद ली राहण्यात चरी राहण्यात. आणि एक बकरी डायरेक्ट आम्हा पाठी राहिनी ट्रेकिंग साठी. हाय तर अशा वातावरण धुना हो वाटला नजारा. व्ह्यूज देखा मंडळी व्ह्यूज. रस्ता एक नंबर कडक रस्तानी क्वालिटी में संशय नाही. एक नंबर रस्तावत. आणि आपण ज्या मार्ग निघून आहो ना मंडळी तो मार्ग सर्वात सोपा व बारीक गाड्या लाई देवा ना आणि तठे ट्रेकिंग साठी सुरुवात करा ना. सर्वात सोपा मार्ग आणि जवळ पडणारा आवाज आपण उन्हावतो. आणि सर्वात भारी सोयीस्कर देखील तुम्ही पायऱ्या न बांधता दगडाचा पुरा भारी करेल जेणेकरून पाय निसटणार नाही अशा करीशने पूर्ण बनाडेलं. तर आम्हाला ना आताच पहिना फील होई राय ना की आपण ना स्वर्गात जाय राय ना. बरोबर नाही. स्वर्ग शहरात तुम्हाला मी बराच व्हिडिओ साम देखाडेल आणि आता बी देखाडू आज ना मार्तंड डोंगरवर. तर देखील आपला मित्र परिवार आनंद लेताना वातावरण नेमका एक दुःख आम्हाला धुना असल्या कारणाने ना आम्हाला ना बाहेर ना नेचरना आनंद लेता येई नाही राहिना. तर हो ठिकाणं ना सर्वात अवघड वाटी राहिना देखील मस्त एकदम भारी. ट्रेकिंग करत असताना या ज्या हयत येस ना सपोर्ट लेवाना आणि बाग चढान काय कोणती घाई कराना नाही. एकदम रिलॅक्स चढाना घाई गडबड जेणेकरून कशा आता पावसाळ्याना दिवस पाय निष्ठाला नको कारण की ना ह्या ज्या दगड त्या चिकण्या व्हायला शेवाळाय जायला ते नामुळे मग. आणि मंडळी ट्रेकिंग साठी ना बुटा वापरात ना सर्वात बेस्ट होत. बुटा वापरत जाऊ ना सँडल नाही का आपली स्लिपर नाही कोणती
वस्तू वापरा नाही, बुटा वापरा सर्वात बेस्ट वत. आणि ह्या पायऱ्या आता बनाडेल जवळपास आपल्याला आजोबाने माहिती दिल्याप्रमाणे येत ना 20-25 वर्ष पूर्वी ना ह्या पायऱ्यावर कापेलत ह्या देखले आणि पूर्ण खडक मग होल पाडीशनी ह्या देखल्या गज टाकेलत आणि गजला ह्या वेल्डिंग मारेलत आणि ह्या सेफ्टी बनाडेलत. आज ना व्हिडिओ थोडा मोठा होईल, जास्त मिनिटं न होईल, पण पूर्ण गोष्ट तुम्हाला आज मी हा व्हिडिओ मध्ये काढण्याचा प्रयत्न करेन. तर ह्या देखल्या खडक मग जाग जशा नीटच उंच आणि आपण ये ना सारालीसनी चढी राही ना आणि बाग चढा ना, काय कोणती घाई करा नाही, काय नाही. थोडाफार तिडतिड्या ती आपल्याकडे सांगता ना झिमझिम पाऊस पडी राही ना आणि ट्रेकिंग करत असताना पाऊस पडायलाच पाहिजे, तोच एन्जॉय आहे, बाकी काही नाही. तर हो लोखंडी जिना बनाडेल अठ देऊ देखील जागच नीटच देखले गाईज. मस्तपैकी शिड्या बनाडेल ह्या यशा. हाय तर कमजोर दिल आले यशाल नको, कारण की एखादला ना चक्करी लागेल. कमजोर दिल आले तर मंडळी मोकळाच वातावरण राहता ना, मज्जाही लागते, मज्जा एक नंबर मजा येणार होती. देखल्या जागच व सांगतो की देवीने गुरु मानला, देवीने मग आता देवीचा गुरुच आहे. बरोबर बरोबर ना. लोक वर जात नाही का? जात्यात, ज्याला माहिती ते नाही जात. बरोबर, ज्याला माहिती नाही ना वर मंदिर आहे का ना? मग हो मंदिर आहे. मग बाबा आम्हाला मंदिराकडे जायचं होतं. चालेल ना वर पण? म्हटलं माफी मागून घेऊ, पाहून घेऊ. काय नाही जात्यात. तर आपल्याला ना गाईज बाबा बरीच माहिती भेटी राहिने मार्तंड डोंगर बद्दल आणि आपण ती माहिती लिही राही ना. पवित्र कुंड आणि या ठिकाणी ना एक पवित्र कुंड व रामकुंड ते ना नाव. तर तट हातपाय दैशनी आपल्याला मंदिर पर जावाना, जो वर डोंगरवर मंदिर आहे ना त्या ठिकाणी जावाना. तर जशीच आपल्याला माहिती भेटेल तशाच मग तुम्हा पोचाडाना प्रयत्न कराय ना. तर आपला आकाश चौधरी बाबा पण माहिती लिहिराय ना. बाबा बोलतात कुंडामध्ये जर ज्याला काही आजार मुळाबाळा होत नसतील किंवा काही त्रास असेल, काय बाहेरचं येडा नाही का, येडावाकडा वागपणा, तर इथं येऊन आंघोळ केल्यावर ते बोलतात ते सगळं निघून जातात. आमनी जी हालत पूर्ण भिजी झालो आपण, फक्त आपला बॅक साईड कोरडावं, कारण की आपण जंगल पाणी राही ना त्या साईडला आपण जाई राही ना. येताना पाटवली होईल, आता पोटवाला होईल ना, नंतर पाटवली होईल, अशा गोष्ट हो देखल्या गाईज रामकुंड. तर या ठिकाणी अशा सांगता हो रामकुंड. 100 बार काशी और 1 बार मार्तंड ऋषी. आयुष्य मग नक्की करा ना, येवा ना. तीर्थक्षेत्र पवित्र रामकुंड, 100 बार काशी 1 बार मार्तंड ऋषी. तर जीवन मग एक टाइम नक्की हे करा ना. आणि या ठिकाणी हातपाय धुवा ना, आपला योग्य चौरे जायला पाणी काढा ना आणि त्या साईडला हातपाय धुवा ना. तर सर्वात पवित्र रामकुंड मानता आठ. तर आपण हातपाय धुवणार वजा रामकुंड पाणी पवित्र पाणी का? पवित्र पाणी, बर बर. आधी 3 टाइम नाही पेत, हा 4 टाइम करणार. 4 टाइम झाले, 5 पुराच करले ले मग 5 टाइम. तर मंडळी आपण ना रामकुंड ना पाणी पिना 3 टाइम काही पेत नाही म्हणा. दाजी सांग 4 टाइम, पण मी सांग 5 पुराच करी देत.
मग आपण डायरेक्ट पाणी पिता, हातपाय मस्त धैली जात पाणी पिता. आणि आता आपण जाणार दर्शनसाठी समोर मंदिर त्या ठिकाणी आपण दर्शनाला जाणार. कंटिन्यू व्हिडिओ मला गिराय काय व्हिडिओ आवडवा ना, लाईक नक्की करजा. आणि आपण जर चॅनलवर नवीन असतं प्लीज चॅनलला सबस्क्राईब करी देजा. तर गाईज आपल्याला ना मार्तंड डोंगरावरून आणि आपल्याला एक बाबा भेटणार. ते फय आपल्याला डोंगर बद्दल ना भरपूर माहिती भेटेल. दगडाचा रस्ता आहे, सरळ जा तिथं एक मारुतीतून मारुतीला एक दगड आहे, त्याला शेंदूर लागेल. चंद्राच्या असं खालीच्या बाजूने जायचं, खालच्या बाजूने जायचं, सरळ पुढे जायचं, तो रस्ता सोडायचा नाही. त्या ठिकाणी मस्तपैकी हनुमानना मूर्ती व त्यानंतर आपली देवी सप्तशृंगीना मूर्ती व गणपती बाप्पाना, भोले बाबांना पिंड व नंदी व या ठिकाणी मंदिर व आणि समोरच रामकुंड. तर आपण ना गाईज हातपाय बीतपाय धैली दात, पाय पडली दा. आणि आता मस्तपैकी थोडासा रिलॅक्स फील करासाठी आपण ना 2-2 घोट पिराय ना आणि आपण बाबाला पिराय ना. घ्या घ्या घ्या. तर चला मंडळी, एक एक घोट 2-2 घोट वय जाऊ द्या. हा एनर्जी आहे गाईज, ना बरोबर नाही. मग कोणता ब्रँडने प्रमोशन नाही कराय ना, फक्त ती सांगता त्याच्या. तर आपण ना नेहमीला गेलो देखील आणि आपली हालत बी आहे ना निम्मी होई जायला. पण काय चढताना एनर्जी कायम राहा, ते त्यामुळे मग ना एनर्जी कधीच एंड होणार नाही. आम्ही एनर्जी ड्रिंक आणेलत आपण. तर कॅमेरा ओला झाल्या कारणाने 2-2 माणसं दिसत आहेत. देखा गाईज, एक नंबर. एक नंबर पाणी जबरदस्ती लागेल. तुम्ही आमने हालत देखवास कशी वय राहिने. एक नंबर. आणि ना ट्रेकिंग साठी ना बेकार मजा ही राहिने. मजा म्हणजे ना अलग ही टाइप का, अलग ही किस्म का व्हिडिओ आज का अशी गोष्ट व. तर आपण कोणता तरी गुफा मी येलो होतो मंडळी. आणि वाटत महाराज बी बसेल. महाराज महाराज हा हा. तर मंडळी आपल्यासाठी ट्रेकिंग साठी येलत आणि ना पुरा मस्तपैकी वाव. तर मंडळी या ठिकाणी ना गुफा व तुम्ही देखू शकतास. अठै डायरेक्ट मध्ये तंग घुसा ना. पुरा भारी कोरीव काम होईल. हाय तुम्ही म्हटलं डोंगर देखा पुरा उंच उंच होत. आणि देवीना गड समोर व तर आपल्याला धुकाम काय दिशी नाही राहणार. आणि थोडाफार वातावरण क्लिअर होई जाईल गाईज देखा. आणि या ठिकाणी आपण हंगलीप साईट. तर हे देखा अठै गुफा व अठै मध्ये जाना एकदम मोठा गुफा व अठ. याच्यात नाही का एंट्री. कृपया गुफेमध्ये जाऊ नये, कारण की हा जो गुफा आहे ना. तर मंडळी जो गुफा व ना अहो आणि त्या साईड ना तर डायरेक्ट मला व निमन निघते ना. मुळे एंट्री बंद करेल, कारण की कमी पैसा साम डायरेक्ट माणूस निघी जा निघी जा. ते नामुळे मग ना गुफा में एंट्री नाही व. तर चालेल. ज्या ठिकाणी सूचना होई ना तर त्या ठिकाणी त्या सूचनांना पालन करा ना आणि ट्रेकिंगना आनंद लिहा ना, बाकी काय नाही. किती अंतर आहे? बरं इथं गुफा आहे बोलतो पुढे करत बरं का, मोठी गुफा आहे. तर आपण फक्त नेहमी उन्हा आणि अठे नेहमी अजून वर बाकी आहे. जो समोर दिशी राहिना ना हो डोंगरवर वर चढा ना वर. तर नजारा एकदम भारी व फक्त मोकळा व्हायला पाहिजे. तर चालेल. आपण गुफा म्हणजे काय ती आपण शोधला जायला ना. बॅटरी लिहिली आणि मग आता घुसून चला बरं. आणि पुरा मध्ये लागेल हो मग. लाईक करा, सबस्क्राईब. सप्तशृंगी माता के. तर मंडळी फायनली आपण मार्तंड डोंगरवर असं